अल्फान्सो मँगोचा पल्प आहे. अल्फान्सो मँगोचा पल्प जर त्यांनी हो पॅकेटमध्ये हो. दिला तर आपण घरी केलेला पल्प एक महिनाभर राहू शकतो का हो असाच ठेवून दिला तर? एक दिवस पण नाही नाही राहत. राहत. खरं सकाळचा संध्याकाळी उन्हाळ्यामध्ये खराब हो. होतं ते. टिकण्यासाठी त्यांना काय करावं लागतं तर टिकण्यासाठी म्हणजे मी एक छोटं उदाहरण सांगते तुम्हाला. त्यात टिकायला पाहिजे म्हणजे काय तर त्यात बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया आले तरच त्याच्यात फंगल होणार आहे ना, असं फंगस आल्यासारखं किंवा त्याच्यात बॅक्टेरिया येऊन असे बुडबुडे येतात जेव्हा ते खराब होतं. आता ते येऊ नये म्हणजे काय तर त्या बॅक्टेरियांना मारण्यासाठी ते त्याच्यामध्ये काहीतरी घालतात. ओके. ते बॅक्टेरिया त्यात येऊ नये म्हणून ते मारण्यासाठी घालतात. मग त्यामुळे काय होतं ते बॅक्टेरियांना मारण्यासाठी घातलेलं केमिकल जर आपण खाल्लं तर आपल्या पोटातले चांगले बॅक्टेरिया पण खराब होऊन जातात. ओके. आणि मग ते आपल्या पोटातली केमिस्ट्रीज बदलतात. सो केचप या कोणीतरी लिहिलं होतं हो टोमॅटो हो. केचप सगळ्यात त्याच्यात. डेंजरस आहे ते. हो तुम्ही हो. बघा केचपची बाटली तुमच्याकडे जर टाईल्सचं फ्लोरिंग असेल ना तर केचपच्या बाटलीतनं थोडंसं केचप घालून रात्रभर ठेवून द्या. ती टाईल्सचा पूर्ण रंग बदलून जातो. तिथे सगळं पांढरं पांढरं होऊन जातं ते. ओके. तर कोणाची बाटली फुटली आणि आता काय रात्री कुठे काचा उचलताय उद्या सकाळी बघूया म्हणलं ना तुम्ही सकाळी उठून तर काचा तर जाऊ शकतील पण त्याचा रंग मात्र त्या टाईलचा बदलत नाही नंतर. इतकं त्याच्यामध्ये केमिकल असतं. मग आपण हे खाल्लं पाहिजे का? नाही. कारण आपण आता इतकं सकाळी 7 ते 7 हे करतोय सूर्याचं करतोय सगळं करतोय पण मग जर आपण आपल्या गुड बॅक्टेरियांना मारणारं जर काही खाल्लं तर मग ते गुड बॅक्टेरिया वाढणार नाहीत तर बॅड बॅक्टेरियाच वाढतील. ओके. त्यामुळे तुम्ही प्रिझर्वेटिव्ह घातलेल्या गोष्टीत तुम्ही लिहिलं आता काय काय जे डबा बंद येतं तुम्ही बघा तो डबा बंद म्हणून जे येतं आणि तो डबा उघडला ना की असा भपकन एक असा हवा बाहेर पडते त्यातनं. हम्म. आणि ते सगळं त्यांनी काय केलंय तर त्या हवेच्या याच्यामुळे आतमध्ये त्याला काही होत नाही. आणि मग ते म्हणतात एकदा उघडलं की तुम्ही संपवायला पाहिजे जास्त वेळ त्याला ठेवू नका. असं काय काय तिथं लिहिलेलं असतं. तर ते हो. सगळं डेंजरस आहे. जितकं तुम्ही घरगुती बनवलेलं आणि जितकं जवळपास कोणातरी तुमच्या बनवलं तुम्हाला माहिती आहे ते खाल्लं तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे. आता एखाद दिवशी तुम्ही ते खाल्लं तुम्ही करून बघा. मला परवा हा अनुभव खूप मोठा आला कारण मला म्हणजे हा सेशन सुरू झाला तशी माझी देव माझी परीक्षा घेत असल्यासारखं मला ऑफिसच्या मीटिंगसाठी रोज मी वेगळ्या ठिकाणी होते गेले 8-10 दिवस ऑलमोस्ट. आणि प्रत्येक ठिकाणी जे मिळेल ते 6:30च्या आत खायला लागत होतं. मी शेवटी शेवटी तर माझ्या ऑफिसच्या मित्रांना सांगितलं की उद्या माझ्यासाठी डबा घेऊन या उद्या तुम्ही घेऊन या. आणि ते सगळे मला म्हणले 5 स्टार हॉटेलमध्ये राहतेस तू एवढी सगळी बेस्ट फॅसिलिटी आहे तुला ते का नकोय? तर मी सांगितलं ते 5 स्टार बाहेर चांगलं आहे. एक तर मला सूर्योदय झालेलाच कळत नाही. इतका वेळ ते सगळं बंद असतं तिथं जागाच नाहीये बसायला. दुसरं म्हणजे त्यांनी जे बनवलेलं जेवण किंवा त्यांनी रूम मध्ये जे ठेवलेलं आहे ते सगळं प्रोसेस्ड फूड आहे ज्याची मला गरजच नाहीये. आणि मग जर ते मी खाल्लं तर माझं काय होणार आहे हालत. असं करत मी लिटरली अर्धे दिवस उपास केलाय. आणि त्याच्यामुळे मला लिटरली चांगलं वाटलं की मी हे नाही करता मला माझी देव परीक्षा बघत होता की मी ते सोडून राहू शकते का नाही. मी तुम्हाला सांगते जर तुम्ही एक दिवस खूप वेळ नुसतं प्रोसेस्ड फूड खा दुसऱ्या दिवशी पोटाची हालत खराब होते. कारण तुमच्या पोटाला कळणार नाही त्याला कसं डायजेस्ट करायचं. जर रोज जे खातात त्यांच्यासाठी खूप त्रासदायक आहे. ओके. सो ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घालून ज्याला प्रिझर्व केलंय पण आपण आता नॅचरल प्रिझर्वेटिव्ह काय आहेत तर ऑइल हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. मीठ हे सॉल्ट. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. पण ते दोन्ही आपण जर नॅचरल असेल म्हणजे ते रिफाईंड ऑइल किंवा रिफाईंड सॉल्ट असेल तर ते नॅचरल प्रिझर्वेटिव्ह नाहीये. ओके. मग तुम्ही समुद्रातनं जे तयार होतं समुद्र उप्पू ज्याला आम्ही तेलुगूमध्ये म्हणतो तुम्ही काय म्हणता त्याला खडे मीठ. ओके. ते नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. किंवा जे ऑइल जे घाण्यातनं काढलेलं ऑइल आहे जे तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी खोबरं किंवा दाणे किंवा तीळ तुम्ही जे काही ऑइल वापरतात ते तुमच्या डोळ्यासमोर ते खोबरं घालून जर खोबऱ्याचं तेल काढलं असेल दाणे घालून जर दाण्याचं तेल काढलं असेल तर ते प्रिझर्वेटिव्ह आहे. कारण ते काय करतं ऑइल पाण्याला
स्पर्श होऊ देत नाही अन्नाला, त्यामुळे ते प्रिझर्व करतो. ठीक आहे. तर प्रिझर्वेटिव्ह म्हणजे फक्त हे दोन प्रिझर्वेटिव्ह आहेत की नॅचरल ऑइल आणि नॅचरल सॉल्ट. पण रिफाईंड ऑइल आणि रिफाईंड सॉल्ट हे डेंजरस आहेत, ते प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. त्यामुळे तुम्ही प्रवीण लोणची आणि काय बेडेकर लोणची ही सगळी खातात, ती नॅचरल ऑइल मध्ये आहेत असं तुम्हाला वाटतं का? नाही. नाही. आता तुम्ही मला सांगा, दाणे किती किलोचा रेट किती आहे दाण्याचा? 120. 120 रुपये किलो आहेत, आणि 1 लिटर दाण्याचं तेल काढण्यासाठी 3 किलो दाणे लागतात. म्हणजे मिनिमम किती रुपये दाणे 1 किलो तेल साठी लागतील आपल्याला? 360 रुपये. 360. 360 रुपये. त्याच्यानंतर ते जे मशीनवर प्रोसेस करणार त्या माणसाचे 40-50 रुपये जर आपण म्हणले, तर 400 ते 450 रुपये लिटर आपलं ऑइल असलं पाहिजे. तुम्हाला रिफाईंड ऑइल गोड तेल केवढ्याला मिळतं? 250 रुपये किलो. 250 काय, 80-90 रुपयाचं आजकाल ते तुमचं सनफ्लॉवर आणि जी पाकिटं मिळतात दुकानामध्ये ती 80-90 रुपयाला सुद्धा मिळतात. 100 रुपये, 200 रुपये, 150 रुपये मिळू शकतं का? तुम्ही सरळ हो. सांगा मला. नाही. साधा हिशोब आहे. म्हणजे प्युअर मिळू शकतं का आपल्याला ते? नाही, ते प्युअर नाहीच. त्यामुळे मग त्याचा त्याग करणं शक्य आहे का आपल्याला? पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की 500 रुपयाचं मी आणलं तर खूप कॉस्टली आहे, मग माझं एवढं बजेट नाहीये. मग मी जर 100 रुपयाचं आणलं, त्याच्यानंतर मी काही दिवसांनी ते माझ्या बजेटचे पैसे कुठं घालणार आहे? औषधाला. डॉक्टरकडे. डॉक्टर. मग आता तुमच्याकडे चॉईस आहे की तुम्ही थोडं थोडं चांगल्या ऑइल मधलं खायचंय का खूप खूप रिफाईंड ऑइल मधलं खायचंय. ओके. आजकाल बिल तेलाच्या भाज्यावर बनवता येतात मग. येतं. मी तुम्हाला वापरायचं असेल म्हणूनच ते आणा, आणि थोडं थोडं वापरलं तरी चालतंय. तुम्ही मग सगळं ते काही सैंधव करू मीठ खाल्लं तर चालतं का? सैंधव तर बेस्ट आहे, पण ते सुद्धा आजकाल रिफाईंड मिळतं, त्यामुळे बी केअरफुल. आणि सी सॉल्ट आजकाल मी ऐकलं, सी सॉल्ट ऐकलंय. सी सॉल्ट काय असतो? सी सॉल्ट. सी सॉल्ट म्हणजे समुद्रातनं खडे तयार मीठ. झालेलं खडे जे मीठ. सॉल्ट येते, खडे मीठ आपलं बेसिकली. ओके. आणि हे ब्लॅक सॉल्ट मग? हिमालयन पिंक सॉल्ट ते आजकाल खूप नाव आहे, पण त्याचाही दर त्यांनी खूप 100 रुपये किलो वगैरे ठेवलेला आहे. त्यामुळे मी असं सजेस्ट करत नाही. 10 रुपये किलो वालं खडे मीठ बेस्ट आहे. आणि ते तुम्हाला जर खडे मीठ घालणं मुश्किल वाटत असेल तर मिक्सरवर थोडं फिरवा आणि त्याची पावडर करा. मी तर तेच करते. पण मी आठवड्याची पावडर करते, कारण त्याचं खूप पावडर करून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. त्यामुळे आठवड्याचं लागणारं तेवढंच करायचं आणि वापरायचं, कारण आपल्याला अंदाज काळं मीठ. घेण्यासाठी. काळं मीठ चालतं का? काळं मीठ चालतं, सैंधव मीठ चालतं, पांढरं मीठ चालतं, पण ते नॅचरल आहे का बघा. ओके. हो, खडेच घेतले तर काही प्रश्न नाही. रिफाईन केलेलं नको. ठीक आहे. खडे घेतले तर काही प्रश्न नाही. हा, खडे घेतले तर काहीच प्रश्न नाही. ठीक आहे. सो आपण दोन गोष्टी बघितल्या. प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्नाला आपण त्याग करणार आहोत, आणि रिफाईन केलेल्या अन्नाचा आपण त्याग करणार आहोत का? हो. विनेगर वापरतात, ते पण प्रिझर्वेटिव्ह म्हणूनच वापरतात ना? हा, विनेगर पण प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतात, पण तुम्ही ते पण ऍसिटिकच ऍसिड ना? हा, ऍसिटिक ऍसिड आहे, पण ऍसिड वाईट नाहीये. ओके. पण तुम्ही आता, म्हणून मी सांगितलं ना की तुम्ही जेव्हा ते लोणचं घरात त्या बाटलीमध्ये बनवता ना, चिनी मातीच्या वरणीमध्ये, ते जर तुम्ही ठेवून दिलं तर ते थोडं थोडं हळूहळू त्यातनं ऍसिडच बनतं, आणि ते सगळ्यात बेस्ट प्रोबायोटिक आहे. आपलं लोणचं घातलेला भात किंवा लोणचं आणि पोळी, लोणचं आणि डोसा, पण ते जर घरी बनवलेलं लोणचं असेल तर त्याच्या इतकं उत्तम प्रोबायोटिक नाहीये. आजकाल अमेरिकेमध्ये लोणचं भात हा एक मोठा मेनू मिळतो, आणि स्पेशल प्रोबायोटिक म्हणून ते 250 रुपयाला एक एवढा तुमचा घासभर भात मिळतो. बापरे. तेच खाऊन आपण वाढलो. पण ते प्रोबायोटिक आहे का नाही आपल्याला माहित नाही. जर ते प्रवीणचं लोणचं आणलं तर ते प्रोबायोटिक नाहीये. कुठलं लोणचं प्रोबायोटिक आहे? ते तुमच्या आजी आजोबांनी चिनी मातीच्या बाटलीमध्ये, बरणीमध्ये घरी बनवलेलं लोणचं असेल तर ते खरंच प्रोबायोटिक आहे. मग आम्ही लहानपणी ना खेडेगावात राहत होतो, तर तिकडे ते शेतकरी आहे ना, मोठं रांजण बनवायचे आणि त्यामध्ये लोणचं व्हायचे. इतकं अप्रतिम लागायचं नाही, आणि सुकं सुकं असायचं लोणचं, ते खूप छान लागायचं.
आणि ते जितके रांजणात जास्त लोणचं दिवस असायचं. जातील तितकं ते जास्त प्रोबायोटिक होत जातं. हो कारण त्याच्याकडे ती प्रिझर्वेशन पॉवर आहे. आणि ते आपलं म्हणजे साऊथ इंडियामध्ये जेवण सुरू करताना पहिल्यांदी लोणचं भात खातात आणि मग पुढचं अन्न सुरू करतात. कारण त्याच्यानी तुमच्या पोटामध्ये पहिले बॅक्टेरियांना बरोबर. उत्तेजित केलं जातं आणि मग तुम्ही खाऊ शकता काय खायचं ते. आपल्याकडे आपल्या लोणचं असतंच ना जेवणामध्ये, प्रत्येक हा जेवणात. पण आपण ते डाव्या हाताला ठेवतो आणि ते कोणी आजकाल खात नाही. पण ते सुद्धा आपण जर ते प्रिझर्वेटिव्ह घातलेलं लोणचं आणलं तर ते प्रोबायोटिक नाहीये. घरीच बनवतात ना इकडं नाही, सगळं. घरी बनवता असं तुम्ही म्हणताय, पण शहरामध्ये आलात तर तुम्हाला कळेल, कोणाला वेळच नसतो. हो घरी बनवलेलं लोणचं तरी फायदा आहे. पॅकेट 10 रुपयाचं एक पॅकेट घेतलं की ते काय ते सुद्धा त्या प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये असतं. हो हो. या संगीता शिरसाट, तुम्ही हात वर केलाय, तुम्हाला काही सांगायचंय? माव, लोणचं खाल्लं की ऍसिडिटी होते. तुम्ही घरी बनवलेलं लोणचं खाल्लं तर काही ऍसिडिटी होणार नाही. तुम्ही जर बाहेरचं आणलेलं लोणचं खाल्लं, बाहेर गॅरंटी ऍसिडिटी होईल. कारण ते रिफाईंड ऑइल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी घातलेलं जे तिखट आहे ते सुद्धा रिफाईंड तिखट आहे. सगळ्या गोष्टी त्यातल्या रिफाईंड आहेत. म्हणजे ते पूर्ण केमिकल आहे. गॅरंटी तुम्हाला त्याच्यानी ऍसिडिटी होईल. आणि ऑलरेडी ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांनी पहिलं लोणचं खाऊ नये. त्यांनी घरी बनवलेलं लोणच्याचा नुसता रस खावा थोडासा, जर तुम्हाला आवडत असेल तर. तुम्ही लोणचं खायलाच पाहिजे असं मी सांगत नाहीये तुम्हाला, पण जर तुम्ही लोणचं खात असाल तर तुम्हाला ते घरी बनवलेलं लोणचं असेल तर काही त्रास होणार नाही. तर पहिली तुमची ऍसिडिटी क्लिअर करा आणि मग तुम्ही लोणचं खा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हो. काय होत माहितीये का, आता घरी बनवतो लोणचं आम्ही, पण त्याच्यामध्ये रिफाईंड टाकलं जातं. हा एक्झॅक्टली, आणि मी मसाला तेच पण सांगते. रेडीमेड टाकतो ना. मसाला रेडीमेड, नुसतं घरी हात तुमचे हा, वापरले तुम्ही, बाकी फक्त सगळं कैरी. रेडी. ओके. मग हा त्याच्याशिवाय कलर येत नाही, डोळ्याला छान दिसत नाही, मुलं खात नाही. नाही, कलर येतो, सगळं येतं. कारण तो जसं मुरेल तसा तो कलर येतो आणि त्याची सवय आपण द्यायला पाहिजे. मुलांच्या नावानी स्वतःच्या इझी गोष्टी करण्याची हे सोडून द्या आता. मुलांनी नाही खाल्लं तरी चालेल, पहिलं तुम्ही चांगलं केलं तर त्यांना काही माहित नसतं हे चांगलं का ते चांगलं. ओके. पूर्वी आमच्या गावाकडे बनवायचे ना, त्याच्यात फक्त कारळं, हे मोहरी वगैरे टाकायचे आणि तेल बिलकुल पाणी सुटायचं त्याला. त्याच हा शेंगादाण्याचं पण, उषामा वेगवेगळ्या शेंगादाण्याचं प्रकार पण करायचे. तुम्ही तेच मेनू बघा. ते तुमच्या आजी आजोबांनी केलेलं जर पुन्हा खायला लागलात तर खा, नाही तर खाऊ नका. मी एवढंच सांगते, तुम्ही करू शकता का नाही हे बघा. पण रिफाईंड ऑइल, तर 3 मेन रिफाईंड गोष्टी: रिफाईंड सॉल्ट, रिफाईंड शुगर आणि रिफाईंड ऑइल. रिफाईंड या ऑइल. तिन्हीपासनं जर दूर जाऊ शकलो आपण तर खूप सारे बॅड बॅक्टेरिया आपले मैत्री सोडून देतील. कारण ती त्यांच्याशी मैत्री आहे. बॅड बॅक्टेरियांची या रिफाईंड शुगर, रिफाईंड सॉल्ट आणि रिफाईंड ऑइलची खूप मैत्री आहे. ओके. सो हे झालं दुसरा. पहिलं आपण बघितलं प्रिझर्वेटिव्ह घातलेल्या गोष्टी, दुसरं आपण बघितलं रिफाईन केलेल्या गोष्टी, आणि तिसरं म्हणजे ओव्हर खूप दिवसांनी ते खावं याच्यासाठी खूप एअर टाईट पॅकिंग केलेल्या गोष्टी. कॅन्ड फूड किंवा तुम्ही चिप्स किंवा ते काय वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स आणि असे खूप चिप्स टाईपचे पॅकेटमध्ये येतं. म्हणजे तुम्ही उघडलं तर भस्कन हवा बाहेर पडते आणि आतमध्ये 10-12 चिप्स असतात. तर ते 10-12 चिप्स वर्षानुवर्ष क्रिस्पी राहण्यासाठी त्या चांगल्या बटाट्याचं व्हाईटीकरण करणं हा मोठा उद्योग झालेला आहे सध्या. तर असं पॅकेज्ड फूड जे काहीही ड्रॅमॅटिकली त्याला छान दिसण्यासाठी केलेलं असतं ते पण अवॉइड केलं तर बेस्ट होईल. मग ते काहीही असू शकतं पॅकेज, कुठलंही, काहीही पॅकेज्ड. पण काहीही पॅकेज म्हणजे आता तुम्ही तुमच्या घराच्या कोपऱ्यावर गेला आणि त्याच्या भेळेचं दुकान आहे आणि त्या भेळवाल्याकडनं तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चुरमुरे आणले तर त्याला पॅकेज नाही म्हणणार आहे मी. ओके. ते त्यावेळी पॅक केले. पण पॅकेज्ड म्हणजे काय, तर ट्रान्सपोर्ट होणं, त्याचा खूप दिवस टिकून राहणं आणि तुमच्यासाठी ते पटकन सोयीचं होणं, याच्यासाठी खूप लोक प्रवास
प्रवासामध्ये असं खूप पॅकेज फूड घेऊन फिरतात, कारण ते सुटसुटीत असतं, त्याला त्या त्यावेळी उघडलं की सोपं होतं. पण ते खूप त्रासदायक आहे, कारण त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी आहेत, ते रिफाईंड पण आहे आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह पण आहे. ओके, सो आपण या तीन गोष्टींचा त्याग आज करायचं डिसाईड करूया का? आणि पुढचे 3 दिवस तरी करून बघूया. मग त्या 3 दिवसात तुम्हाला काय काय अडचणी, 3 दिवस तीन तीन गोष्टी 3 दिवस करू शकतो आपण. हो नक्की. हो, सहज करू शकतो. सहज करू शकतो, पण त्याचे अनुभव बघा, ते न खाल्ल्यामुळे काय होतं, आणि मग तुम्ही आपण ठरवूया की पुढे कंटिन्यू करायचं का नाही करायचं. ठीक आहे, हो. गुड. तो आपल्या आजी आजोबांसाठी, कुठले आजी आजोबा? आजार आपले. आजार, सगळ्या आजारांना आपण आजी आजोबाच म्हणूया आजपासून, चांगल्या नावाने बोलूया त्यांना. हो. त्यांना दूर करायचं नाहीये, पण करायचं पण आहे, अशी आपली परिस्थिती आहे. ओके, सो त्यांना आपल्या बरोबर न राहण्यासाठी आपण या 3 गोष्टी, रिफाईंड, प्रिझर्वेटिव्ह आणि पॅकेज्ड, या तिघांचा त्याग करायचं ठरवूया, आणि 3 दिवस त्याग करून बघूया पुढचे, आणि मग ते घ्यायचे का नाही कंटिन्यू करूया. हा एक प्रकारचा वेगळ्या प्रकारचा उपवास आहे. म्हणजे याला दूर केल्यामुळे तुम्ही शरीराबरोबर निसर्गच्या बरोबर सात्विक आणि रजसिक हे जास्त जर आपण फॉलो केलं तर चांगलं राहील. ठीक आहे, गुड. कोणाला काही प्रश्न आहे का? माय, हे जे आपण खातोय हे प्रिझर्वेटिव्ह वगैरे, हे सगळे जे नाही खायचे आपले आजी आजोबाचे फूड, ते सगळे, तर हा, याच्यामुळे जीन्स पण बदलतात का? येस, खूप खूप बदलतं, काय काय खूप थँक्यू. बदलतं. तुम्ही बघितलं तर अमेरिकेतली मुलांचं वेट, ओके, आजकाल मुली मॅच्युरिटी त्यांची 4थी-5वी मध्ये येते, जी आमच्या वेळी हो 10वी-11वी पर्यंत, म्हणजे हो, 16-17 आमचीच होती वर्षापर्यंत 12वी पर्यंत. हो नव्हती होत. म्हणजे तेव्हा माहिती व्हायचं काय आहे. आजकाल 4थीतल्या मुलीलाच पिरियड्स येतात, आणि तिची बॉडी केमिस्ट्री आणि बॉडी स्ट्रक्चर बदललंय, तसंच मुलांचं पण झालेलं आहे. आणि हा सगळा इफेक्ट एकतर आहे, तुम्ही दृश्य माध्यमामध्ये त्यांच्या मनामध्ये काय काय दिसतं त्यांना, इंटरनेट वगैरे, टीव्ही वगैरे, पण त्याचबरोबर त्यांनी खाल्लेल्या अन्नाचे पण हे परिणाम आहेत की त्यांचे हार्मोन्स आणि जीन्स हे पण बदलत जातात. याच्यावर खूप मोठा रिसर्च होतो आहे, पण तो पब्लिश होण्यासाठी खूप अडथळे येऊ शकतात, कारण याच्या मागे खूप मोठी फार्मा इंडस्ट्री आणि फूड इंडस्ट्री या हो दोघांचं एकमेकांशी साटलोट आहे. हो, मी तो दुधावरचा वाचला होता मॅडम, हा. इस्ट्रोजनमुळे मुलीचा मॅच्युरिटी येते. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये लोक आहेत की 30 वर्षी लग्न झालं आणि 38व्या वर्षी मेनोपॉज आलेला आहे, हो आणि हो. आता तिला कळतच नाहीये. मग होमिओ मेडिसिन घेऊन, बरीच सारी होमिओ ट्रीटमेंट घेऊन, आणि फूड रिस्ट्रिक्शन आणि योगा आणि सगळं करून आता ती रिकव्हरीच्या मार्गावर आहे. पण हे इतकं म्हणजे खूप कठीण आहे, कोणाच्याही पर्सनल आयुष्यामध्ये याच्यामुळे खूप परिणाम पण होत आहे. ओके, म्हणजे एका मैत्रिणीला 25व्या वर्षीच झाले, मग ते नानी मलाच. खूप काय काय प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे त्यांना मुलं होण्याचे पण पॉसिबिलिटी कमी झाल्या आहेत आजकालच्या या फूड आणि लाईफस्टाईल. त्याच्या बरेच परिणाम आहेत, पण मी एकच फूड म्हणणार नाही, पण फूड हा खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे, गुड. प्रेयर. प्रेयर करूया मग. हो. थँक्यू मा. या, थँक्यू. गुड नाईट.